प्रत्येकजण असं स्वप्न पाहताना फिरण्याचं नवऱ्यासोबत, असं मी पण स्वप्न पाहिलं होतं. माहीत नव्हतं मला एवढं लवकर पूर्ण होईल, पण होतंय पूर्ण. आणि मी तर सगळ्यात आधी थँक्यू म्हणेन माझ्या नवऱ्याला, ज्यांच्यामुळं माझं हे स्वप्न एवढं लवकर पूर्ण होतंय. तर मंडळी, आज मी चक्क फिरायला गेले बागा बीच. कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की असं समुद्र मी जवळून बघेल. तर रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज मी चालले बागा बीचला. तर इथं रेडी बिडी होऊन आम्ही निघलोय जायला. हाँ तिलक क्या इधर चर्च के पास आए हैं। सही में आए थे चर्च के पास। हाँ अभी सुनाई दे रहा है क्या? हाँ हाँ नाही पडलेली आहेत मी लय यार. मित्रांसोबत आता आम्ही चालले कुठे रे? बागा बीच. बागा बीच. सगळ्या जण मित्र चल म्हणतात, आता शिक निघलोय आम्ही. लग्नाची पार्टी द्यायची त्यांना. फुल फसा ठरवले आम्ही सगळेजण. पोरांना काय म्हणतात, काय मग कशी म्हणतात तुम्हाला नाव ते? बर्ड काहीतरी. बर्डवायझर देणार आहे पोरांना आम्ही. मी रेड बुल मारणार आहे आणि तुम्ही काय माहिती आता तू. ह्यांना स्टिंग नाही थम्सअप. बघा तुम्हाला इथं ते पाट्या पूल म्हणतात ना, पाट्या गांधीजी तिथं बघितलं. इथं बघितलं बघू ना, जार पण आहे कुठे? मोठाले बघ आहेत दरवाजात. ते रात्री दुकान बंद होतं ना बाई. मग आपण घेऊ तिथून एक. पोरांना घ्यायचे. जायची बागा बीचला. 3 वाजता निघलो आम्ही. हा ना. थांबलो काय घेऊन. दुसरंच कोणतरी येतं. पाणी बॉटल घ्यायचे राहिल्याच का? आणि हे बघा, घेतले ते मित्र 3 जण येते आणि आम्ही दोघं असे 5 जण आम्ही चाललो होतो बागा बीचला. तर आज आमच्याकडे गाडी होती ना, आणि यांनी रूम साफ करून दिली. तुम्ही बघितलं असेल कालच्या ब्लॉगमध्ये. तर मग त्याचीच त्यांना पार्टी द्यायची, म्हणजे दारू पाजायची आणि बीचला पण घेऊन जायचं आहे. सो म्हणून आम्ही चाललो आणि म्हटलं चला आपले व्हिडिओ पण काढतील ते, म्हणून मग. आणि गाडी पण होती ना आमच्याकडं, म्हणून मग आम्ही चाललो आहे. आणि पहिल्यांदा मी आयुष्यात पहिल्यांदा बीच बघितला आणि खरं सांगते इतकी मज्जा आली ना, इतकं भारी वाटतंय ना. जर तुम्ही कधी बघितलं नसेल किंवा कधी बीचला गेलं नसेल तर आयुष्यात एकदा ना नक्की बीचला गेलं पाहिजे. म्हणजे कुठल्या पण जा, गोव्यातच यावं असं काही नाही, पण कुठं पण असं बीचला समुद्रकिनारी जाऊन आहे ना, इतकं छान वाटतं. इतकं छान निसर्ग, नेचर आणि ते असं कामनेस आपण ज्याला म्हणतो ना, इतकं छान वाटतं. किती लोक असतात तिथं, काय कोणाचं काही आपल्याला घेणं देणं नसतं. आपण आपल्याच ह्याच्यात आहे ना, खूप छान वाटतं. असं म्हणजे एक रिलॅक्सिंग किंवा काय म्हणू, पण एक वेगळीच फिलिंग असते आणि खूप मस्त वाटतं. इतकं ऊन होतं, इतकं ऊन लागत होतं, पण अजिबात असं जाणवत नव्हतं की ऊन लागते म्हणून. एवढं भारी वाटत होतं. मला तर असं वाटत होतं तिथून येऊच नाही, इतकं छान. मी कधी आयुष्यात कधी गेले नाही आणि मला वाटलं पण नव्हतं की मी जाईन. मला वाटायचं मला भीती वाटत असेल की म्हणजे असं पाणी बिणी बघून, पण नाही, अजिबात नाही. खूप छान वाटलं. आणि हे बघा पोरं, आयफोन होता ना माझ्याकडं, मग त्यांना माहीत होतं, म्हणजे बघितलं त्यांनी, म्हणे अरे आयफोन आहे की आपके पास, तो दिखा दो. तो मग घेतला त्यांनी आणि असे व्हिडिओ काढत होते. सालेगाव आहे. आता गेली घरात, आली दुकानाला, घेतला व्हिडिओ. आता घरी गेली चावलायची सगळे. आता मागाशी ते चालले होते ना, चावलायची घर आहे इकडं.
जास्त असणार गोळा जे सोडलं तर पुण्यातल्याच लोकांना लय गोवा आवडतो महाराष्ट्रातलं म्हणजे महाराष्ट्रातलं MH असणार MH आणि कर्नाटक दोनच. कर्नाटकवाले पण असतात का कम रहते हैं में अल्कोहल है आणि तो ये अपना किंग फिशर में अल्कोहल रहता है क्या? जैसे नशा होता है ना जितना कि करने नशा उसे कम होता है मतलब किंग फिशर में नहीं रहेगा ना अल्कोहल? किंगफिशर में है अल्कोहल किंगफिशर में ज्यादा बोले तो नशा होता है बुडवाइजर से भी ज्यादा नशा होता है किंगफिशर में। अगर मेरे को भी आज पीने का रहेगा तो कौन सा पीऊँ मैं? बुडवाइजर लेकिन हमको किंगफिशर चाहिए। मुकेश का पत्र तो कट टेलर है, मुकेश को तो मुझसे बोला मेरे को नहीं चाहिए कुछ। आज के आगे बोलते हैं कोई 100 रुपये 2 रुपये पेमेंट हुआ फिर 100 रुपये बोले वाइट वाला चश्मा बोला तेरा कितना पैसा कट किया रहे हो? हाँ 3000 इसका भी 3000 वास तोड़ दिया वास पूरा था ना कौन सा? हाँ हाँ अलीला में अलीला में तेरा भी 3000 कट किया क्या? मैडम रेडी तुम लोग हो क्या? गाईबाने तर बीचला आले गाडीतच बसलंय इतक्या उन्हाकाराचं चाललंय घेऊन मला अब वो ना था 3:30 वाजल्यात आताशी आणि आलोय बीचला मला काय अशी माझेच मकर काळे त्यात अजून मकर काळे व्हायची ह्या उन्हाने बघा कसं दिसते कडक ऊन. आता मला आता इथं कडक गाड्या लावून द्यायला पण जागा नाहीये बोमला दिली एका माणसाने बिचाऱ्याने इथं फार बीचला इथं बीच आहे बघा आणि इथं गाडी लावली आम्ही आता चल म्हणते आता थांब आता थांब हो तुम्हाला इथं बीच आता तुम्ही चला उतरा तुम्ही मला समुद्रात नाही अर्ध्यात घेऊन गेले मला सांगा तुम्ही इतकं ऊन आहे ना हे बघा हो नाही तर मग गाडीत आपण AC लावून बसले ना फुल आपण एसी लावून बसायला आलो का इथं गाडी मग थांबा इथं ना यायचंच आता. नव्हतं एवढं उन्हाचं गाराचं नाही तर मग आता आलोय तर चल जाऊ मारू दे हो दे अर्धा का. तास थांबा ना 4 वाजता जाऊ ना आपण इथनं 1 तास भर पाहू पाण्यामध्ये हा डे टू ॲट गोवा सांगाय बोले आता मस्त व्हिडिओ काढू म्हणलं तर काय येत पण आहे का ना व्हिडिओ बघू आता त्यात मला इतकं जाम भूक लागलेली आहे याच्या भूकाचंच काय खरं नाही बाबा मी काय सांगू तुम्हाला इतकी भूक लागली आहे जाम आणि मला यायचं लागतं घरून निघताना काय करा कारण मी त्यांनी म्हणलं नाही का तुम्हाला डाळ भात बनवा खाल्लं होतं आपण तेव्हा म्हणलं होतं डाळ भात बनवा परत निघताना म्हणलं का डाळ भात बनवा तेव्हा- मी परत पोहे बी करून दिले असते ना मग निघताना तेव्हा खाल्लेलं आपण त्याला 4 तास झाले आता मग तेच म्हणते आता निघताना का नाही म्हणला माझी अजून तास झाला उशीर झाला असता आपल्याला मला डॉक्टरने सांगितलं तुम्ही ना 1-1 तासाला जेवण जाऊ ना साखर वाढते तुमची साखर माझ्या आताच किडनीचं ऑपरेशन झालं डॉक्टरने सांगितलं जेवण जावा जास्त तासाला मग कसं वाटतं माझ्याशी लग्न करून भारी वाटतं आता सुद्धा सुरुवात झाली आहे संसाराला माझ्या मित्रा बिचाऱ्याला सांगितलं पाणी थंड घेऊन ये म्हणून ते बिचाऱ्याने बाटल्या एवढ्या वाटल्या त्यांना लगेच पाणी घोटभर पण केलं नाही थंड पाणी गरम व्हायला लागलंय नाही बोर केलं ह्याने मला एरिया दाखवत का बा लावडच नाही काय काय नाही
बोट बोटी आहे, आहेत बोट. मला वाटतं. हा इथं बोटी आहेत आणि आता याच्या पलीकडं बीच समुद्र आहे आहे. आणि इथं आम्ही थांबलेलो आहे. आम्हाला जायचंय पण आम्ही काहीच जाय नाही. पाऊस आपलं हे ऊन आहे ना त्याच्यामुळं पाय भाजतात. गरम गरम रेती असते ना गोव्याची. बागा बीच कोणी आलेले त्याने ओळखला असं नाही चर्च. ते सगळे थांबल्यात. इथं गाडी आली. हा कावळा मागच बसणे येते. मग आले यांचे मित्र. मग आम्ही आलो पार कंटाळलो होतो गाडीत बसू बसू. शेवटी आलं बाबा बीचला. आणि असली वाळू आहे ना पार उचलून मला चालताच येत नव्हतं एवढं. म्हणजे असं पाय खाली रुतत होते. आणि अंतर पण बरंच आहे बागा बीचला. जिथं गाडी पार्किंग करतो ना तिथून बरंच थोडं म्हणजे बरं म्हणजे असं इतकं काय नाही 50 मीटर असं चालत यायला लागत असेल. सो एवढं चालत यायला लागते. आता तिकडचा एरियाचा फोटो त्यांनी काढलेला नाही. हा त्यांचा मित्र व्हिडिओ बनवतोय तर त्यांनी आमचे व्हिडिओ बनवले होते. सो ही पलीकडे ना ही बागा रिवर आहे आणि इथं हा बीच आहे. म्हणजे बघा ही बागा बीच लिहिले ना तिकडून बागा रिवर येते म्हणजे मिळती समुद्राला. आणि इथं हा बागा बीच. तर तिकडे वाहून जायची पण भीती असेल तर मग तिकडच्या साईडला लोक जास्त थांबत नाही जाऊन देते नाही. मग आम्ही खाल्ल्या साईडला थांबलो होतं ना. इथं जरा कमी गर्दी आहे बघा तुम्हाला दिसत असेल. झालं वल्ली. बाद में भी वो है. यही खुशी का वीडियो निकाल. मंगले भवतु भवतु पहिल्यांदा मी बीचवर आली. मस्त वाटतंय लय भारी. छान वाटतंय. इतकं ऊन लागते पण वाटत पण नाही की ऊन लागते म्हणून. म्हणजे लवकर यायला लागत आम्ही खायला शिरा घेऊन आलो होतो आत्ताच. आमच्या शिऱ्याचा ज्यूस झालाय. आता पाणी गेलेलं आहे लय शिरा. गर्दी पण बघा तुम्ही बघू शकता. म्हणजे इतकी पण नाही तसं म्हणलं तर नॉर्मलच आहे पण आहे. लय लांब आहे ना तिकडं पुढं पण. लोक तिकडे पण जातात. तिकडं सरळ सरळ लांब लांब. हां शंख शिंपले काय आलं घाण करते आहे मग काय करते. आमची आज हळद आहे आमच्याकडे. मस्त वाटते. मागून व्हिडिओ काढला पाहिजे मागून. असा लाटा येणारा शांत बसणारा. कसला वारा आहे कुठे घरी बसल्या बसल्या बीच. त्याने कोणी बघितलं नसेल बागा बीच बघून घ्या. दिसते का बागा बीच. हा दिसते बागा बीच. बागा रिवर अशी वाळू येते ना. तिकडं बागा रिवर आहे तिकडं जाऊ नका सांगतो तिथे लोक. पण तरी पण ही येडी तिकडं जातात.
पाण्यात बसलो होतो राव, आम्हाला काढून टाकलं बाहेर बघा. सगळे लोक तिकडं आहेत काय काही, पण ते पोलीस गेल्यावर परत गेले. मग इकडं तर पोलीस लोक आहेत, ते जाऊनच येत नाही तिकडं. इथे येऊन बसले कोरड्यात. तिथं काय लाट पण येईना झाली. लाट यायच्या ठिकाणी तरी बसायला लागत होतं. तर तिथं येते ते लाटा, इकडं नाही येते ना, तिथपर्यंत येते ते. बसलं इथं पार. समुद्र फक्त पाण्याचा अथांग सागर नसतो, तो मनातल्या प्रत्येक गोंधळाला शांत करणारा एक सुंदर प्रवास असतो. या लाटांचा आवाज जणू सांगतो, जीवनात कितीही वादळ आली तरी पुन्हा उभं राहायचं. लाटांचा आवाज कानावर पडतो तेव्हा वाटतं, जग कितीही गोंगाटाने भरलेलं असलं तरी निसर्गाकडे प्रत्येक प्रश्नाचं शांत उत्तर असतं. क्षितिजावर मावळणारा सूर्य जणू सांगतो, प्रत्येक शेवट हा एका नव्या सुरुवातीची चाहूल असते. कधीकधी आनंद शोधण्यासाठी दूर कुठे जाण्याची गरज नसते. निसर्गाच्या कुशीतले असे काही क्षणच आयुष्य पुन्हा जगायला शिकवतात. आणि म्हणूनच प्रत्येक लाटेसोबत मी माझ्या सगळ्या चिंता समुद्राकडे सोपवल्या आणि परत घेऊन आले फक्त शांतता, आनंद आणि सुंदर आठवणी. समुद्राकडून आज एक गोष्ट शिकले, लाटा कितीही वेळा किनाऱ्यावर आदळल्या तरी पुन्हा नव्या ताकदीने परत येतात. आयुष्यही असंच असतं नाही का? लाटा वारंवार किनाऱ्यावर आदळतात, तुटतात, मागे जातात, पण त्या कधीच थांबत नाहीत. त्या पुन्हा नव्याने, जोमाने आणि ताकदीने परत येतात. तसंच आपल्या आयुष्यातही अपयश, अडचणी, दुःख किंवा संकट येतात. कधी आपण खचतो, पडतो, रडतो, पण तिथेच थांबायचं नसतं. प्रत्येक वेळी नव्या हिमतीने पुन्हा उभं राहायचं आणि पुढे चालायचं असतं.